नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत मावा केक आणि तो सुद्धा कढईमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने। ज्यांनी कधीच मावा केक बनवला नाही ते सुद्धा हा केक अगदी सहज बनवू शकतील। कढईमध्ये पण हा केक तितकाच छान बनतो जितका मायक्रोवेव्ह मध्ये बनतो। एकदम मस्त जाळीदार असा आपला मावा केक। आपल्याला मी जवळून दाखवते हा किती स्पंजी झाला। अगदी बेकरी पेक्षाही चांगला हा केक आपण घरी सहज तयार करू शकतो। आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि हा केक तुम्ही कसाही बनवा हा टेस्टीच लागतो, कारण याच्यामध्ये आपण माव्याचा वापर केलेला आहे। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतला मी एक बाउल मध्ये घेते मी हा अर्धा कप फ्रेश खवा किंवा मावा। आणि वजनाने जर बघायचं असेल तर याचं वजन आहे 125 ग्रॅम। ही आहे अर्धा कप पिठी साखर। जेवढा मावा तेवढीच पिठी साखर। हे घेतलं आहे मी अर्धा कप दूध, पण एवढं दूध मी आता एका वेळेस नाही टाकणार, यातलं अर्धच दूध टाकेल मी। आणि हे दूध आहे रूम टेम्परेचरवरचं। आणि केक बनवताना कधी पण रूम टेम्परेचरवरचं सर्व साहित्य घ्या, डायरेक्ट फ्रीज मधून काढून घेऊ नका। आता यातलं थोडंसं दूध मी यात टाकते। हे दूध आपण नंतर वापरू। हे मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हे चाळून घ्यायचंय चाळणीमध्ये टाकून। चाळल्यामुळे काय होईल, या सगळ्या ज्या गुठळ्या असतील खव्यामधल्या त्या पण निघून जातील आणि जर काही थोडासा कचरा असेल तर तो पण निघून जाईल। चाळल्यानंतर असं छान सिल्क असं मिश्रण आपलं तयार झालं। असंच मिश्रण आपल्याला पाहिजे। आता यात टाकते मी पाव कप बारीक रवा, म्हणजे 1/4 कप रवा पण मिक्स करून घेऊया। रवा मिक्स केल्यानंतर याच्यावर आता झाकण ठेवू आणि याला 10 ते 15 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवू, म्हणजे रवा याच्यामध्ये छान मुरेल। 10 मिनिट झाले याला रेस्ट करायला ठेवून आता झाकण काढून घ्यायचं। अर्धा छोटा चम्मच वेलची पूड, अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ। मीठ मी याच्यासाठी घातलं की आपण यात बटरचा वापर करत नाहीये, आणि जर बटर वापरलं असतं तर बटरमध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं। काय होतं, खव्यामध्ये तुपाचा अंश बऱ्यापैकी असतो, म्हणून आपल्याला इथे तेल किंवा तूप वापरायची काहीही गरज नाहीये। एक चाळणी घेतली मी, त्यात टाकते 1 कप मैदा। मैदा चाळून घ्यायचा। मैदा चाळून घेतला म्हणजे काय होतं, केक हलका होतो। अर्धा टीस्पून घ्यायची बेकिंग पावडर। फक्त बेकिंग पावडर घेताना एक लक्षात करायचं की त्यावरची आपण तारीख बघून घ्यायची, एक्सपायरी डेट। कारण कधी कधी काय होतं, एक्सपायरी डेट निघून गेलेली असते आणि आपण नंतर ती बेकिंग पावडर वापरतो, मग केक आपला फुलत नाही। पाव चमचा बेकिंग सोडा। हे सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊ। हे मी अर्धा कप दूध घेतलं होतं, त्यातलं मी आधी थोडंसं टाकलं, आता परत थोडं टाकते। एका वेळेस पूर्ण दूध टाकू नका, कारण बॅटर आपल्याला पातळ पाहिजे नाहीये, थोडंसं घट्टसरच पाहिजे मावा केकसाठी बॅटर। थोडंसं थोडं दूध टाकून याला मिक्स करून घ्यायचं। हे उरलेलं पूर्ण दूध मी यामध्ये आता टाकून देते, कारण एवढं दूध लागणार, म्हणजे एकंदरीत आपल्याला अर्धा कप दूध लागलं। दूध टाकल्यानंतर पण याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं।
अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर पाहिजे. मी ह्या केकसाठी गोल्ड टिन घेतला. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या. बटर पेपर लावून घेतला. थोडंसं आधी तूप लावून घेतलं. बटर पेपर नसेल तरी काहीही हरकत नाही, फक्त तूप लावून घ्या आणि त्याच्यावर थोडासा मैदा स्प्रेड करा. हे सर्व बॅटर आता टिनमध्ये काढून घ्यायचं. याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या. हे पसरवून झाल्यानंतर थोडंसं याला एकदा दोनदा टॅप करा. पिस्ता आणि काजूचे काप टाकूया. काजू नाही, सॉरी, बदाम. मावा केक म्हटलं की भरपूर ड्रायफ्रुट्स. बघू शकाल आपण, हे आताच दिसायला किती छान दिसत आहे. आता याला बेक करायला ठेवू. मी कढईमध्ये बेक करणार आहे म्हणून मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती. 10 मिनिट मी कढई प्रीहीट करून घेतली. त्यात ठेवलं स्टँड. त्यात ठेवते मी आता हा केकचा डब्बा. हळू ठेवायचं, कारण कसं असतं, कढई गरम असते आणि चटका लागायची शक्यता असते आणि बिलकुल लागतोच. त्याच्यामुळे ते हळू ठेवायचं, नाहीतर मग हातात कपडा घ्यायचा. याच्यावर ठेवते मी आता झाकण. लो फ्लेमवर 30 ते 35 मिनिट आपण याला बेक होऊ द्यायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की सुरुवातीचे 20 मिनिट बिलकुल झाकण उघडायचं नाही. आणि दिसतंच ते आपल्याला वर येतं की नाही येत. आणि वर आलं तरी सुद्धा याला 20 मिनिट बिलकुल तुम्ही हात लावू नका. कारण काय होतं, हे काचेचं झाकण आहे, पण जर स्टीलचं झाकण असलं तर मग आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे 20 मिनिट बिलकुल हात लावू नका. आता याला मी होऊ देते. आणि हा केक तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा बनवू शकता. ओव्हन आधी 10 मिनिट प्रीहीट करून घ्या 160 डिग्रीला कन्व्हेन्शन मोडमध्ये. आणि नंतर 30 ते 35 मिनिट 160 डिग्रीलाच तुम्ही केक बेक करून घ्या. 30 मिनिट झाले याला. आता हा छान झालेला आहे, दिसतोच आहे. झाकण गरम असतं त्याच्यामुळे जरा सांभाळून काढायचं. बघू शकाल आपण, किती मस्त आपला केक तयार झाला. याला आता थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर आपण याला काढू. केक आता थंड झाला. केक थंड झाल्यानंतरच याला डिमोल्ड करायचा. गरम असताना करू नका. थोड्याशा याच्या कडा सोडून घेऊ, ऑलरेडी सुटलेल्याच आहेत. याला मी आता एका डिशमध्ये डिमोल्ड करून घेते. अगदी पटकन निघून आला. बटर पेपर पण काढून घ्यायचा. बघू शकाल आपण, केकला किती सुंदर जाळी आली. याला पुन्हा सरळ करून घेते. तयार झाला आपला मावा केक. आहे ना मावा केक किती सोपा. नाव ऐकून असं वाटतं की बापरे, हा केक किती बनवायला अवघड असेल, पण नाही, खूप सोपा आहे आणि सोपा तितकाच टेस्टी.